नमस्कार मंडळी, गेम माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपल्या स्टुडिओवर आपण आपल्या आवडीचा विषय म्हणजेच क्रिकेट ह्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, ह्याच्याबद्दल आपण गप्पा रंगवणार आहोत. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओवर चक्क येस आज आपल्या स्टुडिओवर चक्क क्रिकेट वेडे, हो ठार क्रिकेट वेडे असंच मी म्हणल, चेंडू जेलेकर साहेब आलेले आहेत. आपण त्यांच्याबद्दल एक मिनिट काय म्हणलात तुम्ही? चेंडू जेलेकर नाही, त्याआधी काय म्हणलं? क्रिकेट वेडे. तुम्ही क्रिकेटला वेडं का म्हणलं? नाही, मी क्रिकेटला वेड नाही, तुम्ही क्रिकेटला वेडं म्हणलाच का? नाही सर, क्रिकेटला तुम्ही वेडं का म्हणलं? मला संताप व्हायला लागलाय, मी चिडायला लागलोय. नाही, तुम्ही क्रिकेटला वेडं का म्हणलं? नाही सर, मी क्रिकेटला नाही वेडं म्हणलो. तुम्ही जास्ती शहाणपणा का केलात? क्रिकेटला वेडं का म्हणलात तुम्ही? नाही जास्ती शहाणपणा केलात. क्रिकेटला काय बोललात ना, मी तुमचं स्टंप उडवीन या बॉलनी. बाउन्सर टाकून यॉर्कर टाकून मी तुमचं स्टंप उडवीन. तुम्ही क्रिकेटला वेडं का म्हणलात मला सांगा. नाही सर, मी क्रिकेटला नाही, तुम्ही क्रिकेटसाठी वेडे आहात, मी क्रिकेटला नाही वेडं. क्रिकेट आणि वेडं तुम्ही हा शब्द एकत्र आणलाच का? मला आधी हे सांगा, ह्याचं उत्तर द्या. क्रिकेट प्रेमी म्हणून आधीच का नाही म्हणलात? अभ्यास केलाच का तुम्ही? नाही, क्रिकेटला वेडं म्हणते सर. मी क्रिकेट आहे वेडे, क्रिकेट आहे वेडे, सांगा मला. तो कोणाशी बोलतोय सर? कोणच नाही, या बॉलशी बोलतोय मी. आपण बघू शकता की सर किती क्रिकेट प्रेमी आहेत, बॉलशी सुद्धा चर्चा करू शकतात. पंखा लावा तुम्ही, पंखा लावा. सर पंखा नाही, बजेट कमी थोडं. ठीक आहे, मी स्वतःच एक पंखा चालते, काय हरकत नाही. म्हणजे क्रिकेटचा फॅन आहे ना मी, म्हणून नको पंखा. ठीक आहे, असं मी म्हणतो. मी माझ्या थेट पहिल्या प्रश्नाकडे बोलतोय. मला तुम्हाला असं पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला क्रिकेट बद्दलची आवड कधीपासून निर्माण झाली? जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला क्रिकेट आवडायला लागलं, पण जसं मी मोठा झालो तसं मी क्रिकेटच्या प्रेमात पडू लागलो. म्हणजे सर तुमचं क्रिकेट बद्दलचं आकर्षण कसं वाढलं? म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे क्रिकेटमध्ये की ते ज्याने तुम्ही आकर्षित झालात? क्रिकेट मधली अशी गोष्ट ज्याने मी आकर्षित झालो म्हणजे चिअर लीडर्स. चिअर लीडर्स, बरोबर. चिअर लीडर्स ह्या अशा होत्या की ज्यांनी मी क्रिकेटच्या प्रेमात पडू लागलो. म्हणजे बघा ना, दुसऱ्या कुठल्या खेळात चिअर लीडर्स असतात? फुटबॉलमध्ये असतात, हॉकीमध्ये असतात, नसतात. म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्हाला अजून एक खेळ दाखवला जातो, म्हणजे एका खेळात दोन दोन खेळ. मग का नाही आवडणार एखाद्याला? त्यामुळे मी चिअर लीडर्स मुळे क्रिकेटच्या प्रेमात पडू लागलो. तुम्ही काय बोलताय? इंटरव्ह्यू चालू आहे, हे नाही चालत, गोष्टी इथं चालत नाही. चालू पण मी आहे ते सांगतोय. नाही, लीडर्स मुळे मी क्रिकेटच्या आपण बॉलिंग कशा पद्धतीने केली पाहिजे, बॅटिंग कशा पद्धतीने केली पाहिजे, बॅटिंग बॉलिंग नाही, ते मला काही कळत पण नाही. बॅकफूट चिअर लीडर्स मुळे मी क्रिकेटच्या प्रेमात पडू लागलो, असं मी तुम्हाला सांगतो. खरं जायचं नाही, एकंदरीत मला असं वाटतंय की नेहमीप्रमाणे आपल्या इथं लोकल कोणतरी आलेलं आहे बजेट नसल्यामुळे, तर तुम्हाला क्रिकेट बद्दल माहिती असं मला कुठं वाटत नाही. काय म्हणलात तुम्ही? क्रिकेट बद्दल तुम्हाला माहिती आहे असं मला वाटत नाही कुठं. ही जर्सी बघताय ना, जर्सी हे बघा, ही जर्सी ही कोणी दिली मला सांगू का? कोणी? महेंद्र सिंग यांनी मला ही जर्सी दिली स्वतःने. आता तुम्ही काहीच्या काही बोलायला लागलात, मी जनतेची माफी मागतो. महेंद्र सिंग धोनी तुम्हाला कशाला जर्सी देते? मी कधी म्हणलं महेंद्र सिंग धोनी? महेंद्र सिंग म्हणला ना आत्ताच. महेंद्र सिंग धोनी नाही, महेंद्र सिंग जॉनी, जो आमच्या बिल्डिंग मध्ये राहतो, त्यांचं कपड्यांचं दुकान आहे, त्यांनी मला ही जर्सी स्वतःने शिवून दिली, असं मी म्हणतोय. महेंद्र सिंग धोनी आणि माझा काही संबंधही नाहीये, त्याला मी टीव्हीतच बघितलंय तुमच्यासारखा. मी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागतो. तुम्ही प्लीज फालतूपणा बंद करा, टोटली फालतूपणा बंद करा तुम्ही. मी थेट माझ्या प्रश्नाकडे वळतो. सध्या आता IPL चालू आहे, तर तुम्ही कुठल्या टीमच्या बाजूने आहात IPL मध्ये? मी कुठल्याही टीमच्या बाजूने नाही, मी प्रत्येक टीमच्या मागे उभा असतो, मागे असतो. म्हणजे त्यांना कुठली गरज पडली, काही सल्ला हवा असेल तर मी त्यांच्या मागे उभा असतो. तुम्ही IPLच्या खेळाडूंना तुम्ही सल्ले देता? म्हणजे काय IPLचे देतो, इंडियाचे देतो, सगळ्यांना मी सल्ले देतो. बाबा फोन आलाय. अहो इंटरव्ह्यू चालू आहे, तुमचा फोन इथं चालणार नाही आपलं. हा विराट, हा बोल ना. IPL कसं जिंकू? गहन प्रश्न आहे. IPL कसं जिंकू सांगतो तुला. आमच्या इथे खाली महेंद्र सिंग जॉनी यांचं दुकान आहे कपड्याचं, माहितीये तुला? हो, त्याच्याकडनं मुंबई इंडियन्सची जर्सी शिवून घे. तेरी जीत पक्की. ठीक आहे, ठेवतो. प्रॅक्टिस कर, फ्रंट फूट आणि बॅक फूट. हा, बाय. झेलेकरजी, मला तुम्ही एक गोष्ट ही सांगा की तुम्ही एवढे IPLच्या सर्व खेळाडूंना सल्ले देता, तुम्ही आज इंटरव्ह्यूला इथं आला स्टुडिओमध्ये, तुम्ही कधी क्रिकेट खेळली आहे का? मी बघा लहान असताना वाड्यात वगैरे खेळलोय, पण तसं काय फारसं नाही. म्हणजे तिथेही मी वॉटर बॉयच असायचो, पाणकरीच असायचो. मी तिथे पाणी पुरवायचो लोकांना. फार खेळलेलं नाही क्रिकेट. नाही, मग तुम्ही क्रिकेट खेळणार तरी सुद्धा तुम्ही एवढ्या मोठमोठ्यांना सल्ले देता, तुम्ही सर्व. काय संबंध?
मला एक सांगा, तुमचं लग्न झालंय? मला आता तुम्ही उत्तर आहे, तुमचं लग्न झालंय? नाही. तरी लग्नानंतर काय खेळ करायचा हे तुम्हाला माहिती आहे ना? काय काय म्हणजे संसाराचा वगैरे खेळ काय करायचा आहे तुम्हाला माहिती आहे ना? हो, ते मग तसंच क्रिकेट जरी मी खेळलो नसेल तरी मैदानावर कोणी काय खेळ करायचा हे मला माहिती आहे ना, ते मी सांगू शकतो ना. त्याचा क्रिकेटची आणि खेळण्याची काही संबंध नाहीये. नाही, ते तुमचं बरोबर आहे. आणि मीच नाही, फक्त भारतातला प्रत्येक जण क्रिकेटवर सल्ला देतो. आमच्या इथे खाली काका राहतात, त्यांनी काल एक सल्ला दिलेला आहे मुलाचा, की विराट कोहलीनी रिटायर्ड व्हायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. विराट कोहली रिटायर व्हायला पाहिजे. त्यांनी आमच्या अख्ख्या वाड्यात स्टेटमेंट केलं की विराट कोहलीनी रिटायर्ड व्हायला पाहिजे. ते स्वतः काय करतात? ते स्वतःच रिटायर्ड. ते काकांनी आज सल्ला देणं हे कुठल्याही पद्धतीचं गैर मला वाटलेलं नाहीये. कारण क्रिकेट हा आज एवढा मोठा प्लॅटफॉर्म बनलेला आहे, एवढा मोठा खेळ बनलेला आहे की लोक त्याच्यावर प्रेम करणारच हो, आणि त्याच्यावर लोक सल्ले हे देणारच. काका असू दे, काकू असू दे, प्रत्येकाने सल्ले द्या, तुम्ही सुद्धा सल्ले द्या. आणि आता मी तुमच्या निरोपाची वेळ घेत आहे. मी इथं निरोप घेत आहे. आवाज दे, आवाज दे, काय कोणाला आवाज दे? कोणाला तुम्ही अपील करताय? कोण खेळाडू पण नाही तिथं समोर, कोणाला? मी लोकांना अपील करतोय. ते नाही, मी लोकांना असं अपील करतोय की आम्हाला आवाज द्या. म्हणजे आवाज द्याचा इंग्लिश मध्ये अर्थ होतो की शाउट आउट द्या आम्हाला इंस्टाग्राम. आवडले असेल तर शाउट आउट द्या, आवाज द्या. बरोबर आहे, शाउट आउट द्या. मी इथं निरोप घेतो, कार्यक्रम मी थांबवतो. आता आम्ही क्रिकेट खेळायला चाललोय. ते फळकं गेले कसं आणि चेंडू, अरे आपलंच क्रिकेटचं फळकं